मीठ तरी पाहिजे तर जिंगानी नीट बरोबर आहे. म्हणून या डोक्यावर ताबडतोब मार घे आणि बाजारची मार घे. का करशील तू गाणं झोपलं ना माझं का पाहिजे झालं झोपलं झोपली उशात किशात घेऊन गेलं. अरे धीरे धीरे बाना तो पकाणार नाता कडाडला. अरे महाड नाशिक मुख्य पुण्याचा भीमराव कडाडला. महाड नाशिक मुख्य पुण्याचा भीमराव कडाडला. अगं ज्या धंद्यावर पोट आपले त्याला तू विसरली. राधा अगं ज्या धंद्यावर पोट आपले त्याला तू विसरली. अव घरात भांड्या पगोळा म्हणते जाऊन पसरली. घरात भांडे पगोळा म्हणते जाऊन पसरली. ज्या धंद्यावर पोट आपला त्याला तू विसरली. ज्या धंद्यावर पोट आपला त्याला तू विसरली. ज्या धंद्यावर पोट आपले त्याला तू विसरली. ज्या धंद्यावर पोट आपले त्याला तू विसरली. घरात भांड्या पगोळा म्हणते जाऊन पसरली. घरात भांडे पगोळा म्हणते जाऊन पसरली. धंद्यावर पोट आपले त्याला तू विसरली. घरात भांड्या पगोळा म्हणते जाऊन पसरली. तुला कसं काहून नाही पसरली होती. बरोबर आहे ना. मी काय म्हणतो तुला माहित आहे यावर्षी पाऊस भरपूर झाला. शेतीची फसल बरोबर झाली नाही. गेल्या पराठ्या सध्या वाटात एक दोन तोडे होतील काही खतम झाले. राधा म्हणून मी तुला काय म्हणतो की ज्या भरोश्यावर आपलं एवढं पोट आहे त्याचं नुकसान झालं तर पुढे चालेल का. म्हणून मी काय म्हणत आहोत शेती नाही पिकली समजा आहे मोठी. शेती नाही पिकली समजा आहे मोठी. करणं पडते हितभर पोटासाठी. शेती नाही पिकली समस्या आहे मोठी आणि सारं करणं पडते हितभर पोटासाठी. अहो तुझं हे दुखते. अगं तुझं हे दुखते न माझ्या दुखते हे गाठ तुझी सरकली. अहो तुझं हे दुखते न माझं का चुकते गाठ तुझी सरकली. घरात भांड्या पगोळा म्हणते जाऊन पसरली. घरात भांडे पगोळा म्हणते जाऊन पसरली. ज्या धंद्यावर पोट आपल्या त्याला तू विसरली. ज्या धंद्यावर पोट आपल्या त्याला तू विसरली. घरात भांडे पगोळा म्हणते जाऊन पसरली.
पाटील साहेब कोणतरी पाटील साहेब सवार सवार करून जा. या गावचा म्हातारा होय. हो पाटील साहेब. अरे नमस्कार महाजन. नमस्कार नमस्कार. नमस्कार. केव्हा आले महाजन साहेब? आता कसं आलो? आता आल्या. हो. काही मला वाटतंय काही तकलीफ नाही झाली येताना माझ्या घराकडे. नाही. बरं झालं. पत्रिका केव्हा मिळाली होती तुम्हाला? मागच्या वर्षी. हा माहिती नाही का? बहीण याने मागच्या वर्षी पत्रिका दिली होती. हा? त्याची पत्रिका दिलो आपण. बोले तुझे कोण पत्रिका पाठवला होता रे? मी ना आलास माझ्या घरी. पत्रिका पाठवली होती का? नाही ना? याची धुटी कोणी गेली तर? धुटी याची धुटी. मामी पोळी झोकत असेल म्हणलो. नाही हो माझ्या रोय. कोणाला उचलून नको बोलू. मला सन्मानाने बोलावं लागते. माहिती नाही. महाजन साहेब बोला ना. इकडे माझ्या घराकडं आल्या तुम्ही. चांगलं झालं. काय काम असेल तुम्हाला? काम आहे. कोणतं काम आहे महाजन साहेब? पावाले आणतो. पावाले आणतो. का पाहिल्या आल्या होत्या? झगडा. कोणाचा? तुमचा. आमचा झगडा पाहिल्या आल्या होत्या. हो. त्या सगळ्या तुम्हाला पाहण्याचे काम दिले देवाला. ए थांब मला बोलू दे थोडं त्याची. महाजन साहेब. हा बोला ना. आल्या काही म्हणणं आहे का तुमचं? काय म्हणता तुम्ही? काही नाही. काही नाही म्हणता. नाही. मग आला काय नावात देऊन काय राहिला? तुमच्या पावाले आणतो. माझं पाहायला होता का झगडा? हो. माझा झगडा पाहायला होता. हो. दाखवून द्या तो पावाले दाखवलं का दाखवतो. फक्त दाखवून देतो मी याला झगडा दाखवून देतो. बोले मला म्हणायचं आहे नुसता तू आमचा झगडा पाहायला आला. तुला काही आमंत्रण दिलं नव्हतं तर आम्ही काही रस्त्यावर वाटेवर करत आहोत का? तुला काही तकलीफ आहे का आमच्या झगड्यापासून? आमच्या झगड्यापासून तकलीफ आहे? मग तकलीफ आहे तर तुला याचं काही कारण नाही ना या झगड्यात? खरोखर नाही काय तर नाही लावून राहिलं ते. हा आहे त्या रंगाचा. हा तो काऊन म्हणून राहिला तू समजून नाही राहिली. तो काहीतरी त्याचे विचार असतील. महाजन साहेब मला वाटते की तुझे काहीतरी विचार असतील. हा भुल्या फोटो काम करते. हा भुल्या फोटो काम पाहिजे. काऊन या झगड्या पाय तुला त्रास झाला? रोड नको चांगला सांग. हॅलो. अरे बोला. आम्ही नवरा बायको नाही झोपत तर तुमचे पोरं खरोखर कसे कसे झोपतील? तर साहेब तकलीफ तुम्हाला होते तर का त्या पोरं बनायला झोपवायला मी येत जाऊ का? तकलीफ कोणाला होऊन राहिली? तकलीफ तुला होऊन राहिली आणि घर उचलून मी माझं. तुम्हाला झगडा करायचा आहे तर गावाच्या बाहेर दोघे नवरा बायको जाणते तर करत बसा. आम्ही आपल्या घरी करून राहिलो. त्याच्यात तुला काही मतलब येत नाही. तुमच्या कर्जाला आम्हाला करत आहे ना. कशाचा तर असा आहे? कसं करत आहे? हा रातभर मस्त चांगले झोपता. हा बरं. आणि सकाळी 4 नाही वाजत तर दोघे नवरा बायको काचकूच बोकड बाकड. दोघे नवरा बायको काचकूच करतो. हे गलत आहे तुमचं. आमच्या दोघांचे विचार चालवतात. सकाळी देव जसे पहाट होते देवाला नाम धुपरच करतात तसे आम्ही दोघा नवरा बायको विचार करतो. आम्ही करतो. या गावात तुम्ही दोघंच नवरा बायको आहात का? बाकीचे हे पुरे का? माझ्या नाही मी ते नाही म्हणत. सगळे या गावात लोक आहेत. पण तुला माझ्या अंदरची गोष्ट का सांगलेलं होईल माझ्या? तुला आता नाही सांगितलं तर तूही म्हणशील काहू नाही सांगत. आठ दिवसाचा जमाना झाला माझन माझनजी. 8 दिवसाचा जमाना झाला माझन माझी बायको बिघडून गेली माझन साहेबजी. कोणती? अरे ज्याची बायको बिघडली असेल हा त्याला काय करायचं? मागचा भाग पुढे गेला असला पुढचा भाग नाही आला. अरे नालाय का? तसं नाही झालं. ते आपल्या विचारानं बदललेली आहे. विचारानं बिघडली आहे बायको. मी सांगितलं एक तर ते करते एक दोस्तां. मी आता लोकांच्या बायांकडे पाहतो तेव्हा मला असं वाटतं सकाळी उठून मावल्या त्या कामाला जातात आणि माझ्या बायकोला का झालं असेल रे? काही कामाला सुद्धा नाही. माझा ऐकत सुद्धा नाही. दोस्ता मला तुझ्या गोष्टीवर असं वाटते. त्या दिवशी फिरता फिरता तुझ्या घराकडे आलो. आल्यानंतर मला असं वाटलं दोस्ता तुझ्या गोष्टी ठोकर आहेत पण
पण तुझी बायको सुद्धा एक नंबरची असेल. आता बायको आहे ना, बायको बनल्याची बनली. बायको बनल्याची बनली म्हणजे एवढी जोरदार तू आहे म्हणजे चांगलं असेल सगळं. काय दरार आहे? दहा काय तुझा दरार आहे तुझं इम्प्रेशन